बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याक समाजावर होणाऱ्या अन्याय, अत्याचार, धार्मिक दडपशाही आणि त्यांच्या मौलिक हक्कावरील हल्ल्याविरोधात मंगळवारी सकल हिंदू समाजाच्या वतीने सांगलीत तहसीलदार कार्यालयावर बांगलादेश हिंदू न्याय यात्रा काढत निदर्शने केली। यावेळी नायब तहसीलदार मनोहर पाटील यांना आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली सकल हिंदू समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले। यावेळी गणेश गाडगीळ, सांगली इस्कॉनचे अध्यक्ष श्रीमान मत्स्य अवतार दास, इस्कॉन उपाध्यक्ष शुभानंद दास, राधानील माधव दास, किरण कुलकर्णी, भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी प्रकाश तात्या बिर्जे, अविनाश मोहिते, भाजपा, शिवसेना व हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। गेले महिना 2 महिने आपण सगळेजण बघतो आहोत की बांगलादेशमध्ये हिंदूंच्यावर जो अत्याचार सुरू आहे, हिंदूंच्या प्रॉपर्टी लुटल्या जात आहे, दुकानं, शेती काढून घेतली जात आहे, त्यांच्या महिलांवर अत्याचार होत आहे, असा प्रकार या बांगलादेश सरकारचा आम्ही निषेध करण्यासाठी आज संबंध महाराष्ट्रावर हा आपण कार्य आयोजित केलेला आहे आणि बांगलादेश सरकारचा आम्ही हा निषेध केलेला आहे आणि भारत सरकारने त्यांच्यावर दबाव आणून या सगळ्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत असे आम्ही त्यांना विनंती करतोय।